हाय हॅलो नमस्कार जय श्री कृष्ण. तर मंडळी कसं काय मजेत ना? मजेतच असणार. मी तुमच्या सर्वांचं माझ्या छोट्याशा शॉर्टमध्ये स्वागत करते. आणि तुमचे सर्वांचे प्रश्न होते की ताई आमची चपाती फुलत नाही, कितीही काही ट्राय केले तरी चपाती मऊ किंवा लुसलुशीत होत नाही. तर तेच ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता काही म्हणतील यात काय नवीन, हे तर सर्वांनाच येते. कणिक मळणे काय खूप मोठी गोष्ट आहे का? नाही छे खूप मोठी गोष्ट तर नाही. पण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांनी कधी स्वयंपाक केलाच नाही आणि त्यांना माहीतच नाही की कसं काय करतात. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. जे व्यक्ती कधी स्वयंपाक घरामध्ये गेली नाही त्यांना काय माहिती. चला आपण त्यांना सांगूया की पीठ मळण्यासाठी सगळ्यात आधी आपण पूर्ण कणिक घेतल्यानंतर एकाच वेळी पूर्ण पाणी न टाकता त्यामध्ये थोडं पाणी टाकावे आणि थोडं करून ते छानपणे पूर्ण मिक्स करून घ्यावे. मिक्स करून झाल्यानंतर जी कोपऱ्याला अवतीभोवती जी कणिक लागलेली असते तिला पूर्ण छान पाणी टाकून आणखी थोडा वेळ तिला मळत ठेवायची. आणि साईडचं जे कणिक वगैरे आहे ते पूर्ण आपण पाण्याने काढून घ्यायचं. आणि जो आपला गोळा आहे कणकीचा तो पण इकडून तिकडून फिरून घ्यायचा, जेणेकरून काय होतील की जी परातीला लागलेली कणिक आहे ती पूर्णपणे कणकीमध्ये मिक्स होऊन जातील. आणि त्यानंतर आपण छान प्रकारे 4-5 मिनटं त्या कणकीला मळून घ्यायचं. तर आपण आपल्या मनगटाचा वापर करायचा जेणेकरून ते फोर्सफुली मळल्या जातील. आणि हो, त्यानंतर सगळं मळणं झाल्यानंतर आपल्या कणकीला 4 ते 5 मिनटं तसंच ठेवायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेल टाकून ते तसं 5-10 मिनटं ठेवून द्यायचं. त्यानंतर तुम्ही बघू शकता की कणिक इतकी सॉफ्ट होते. आणि त्यानंतर तुम्ही जर त्याचा गोळा केला आणि त्याची जर चपाती केली तर चपातीसुद्धा सॉफ्ट आणि लुसलुशीत होते. तर माझे व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.